चंद्रपुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संपावर 20 ऑगस्ट पासून विविध 20 मागण्यांसाठी सुरू आहे संप। राज्यातील 36,000 कर्मचारी गेलेत संपावर। समायोजन ही आहे प्रमुख मागणी। मागण्या मान्य होईपर्यंत संप रेटण्याचा दिला इशारा। चंद्रपुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर संप निदर्शने सुरू केली आहेत। 20 ऑगस्ट पासून कर्मचारी विविध 20 मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। राज्यातील 36,000 कर्मचारी संपावर गेले आहेत। समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। मागण्या मान्य होईपर्यंत संप रेटण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे दिनांक 14/3/2024 च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय करण्यात आलेला आहे। परंतु 1.25 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेतील मान्यता प्राप्त समकक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते, परंतु अभिभाषणामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही। NHM कर्मचारी यांना 95% मानधनवाढ व लॉयल्टी बोनस लागू करावा याबाबत अजूनही राज्य कर्मचारी समितीमध्ये मंजुरी झालेली नाही। आदी मागण्यांचा यात समावेश आहे। कंत्राटी कर्मचारी व अधिकारी 19 ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलनावर आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील 36,000 कर्मचारी या आंदोलनात आहे। आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या, मागे आमचं जे आंदोलन चाललं त्या आंदोलनाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 ला आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा GR काढला। त्यामध्ये समायोजन ही आमची प्रमुख मागणी होती आणि समान काम समान वेतन। तर त्या GR नुसार 2-3 मागण्या पूर्ण केल्या। त्या पलीकडे बाकीच्या मागण्या आजपर्यंत सुद्धा सरकारने मान्य केल्या नाही आणि म्हणून 17 महिन्याचा हा कालावधी लोटून गेला आहे, तरी सुद्धा आजपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे। आणि या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस आहे। 21 दिवसापासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे।